मला उद्ध्वस्त करायची स्वप्न पाहता काय? तुला उद्ध्वस्त करीन, तुला संपवून टाकीन, नेस्तानाबूत करीन मी तुला. तोवर शांत बसणार नाही भैरवी. माई, तुम्ही शाप दिलात तरी आणि आशीर्वाद दिलात तरी तुम्ही माझ्या गुरुच राहणार. मला कळत नाही, तू भैरवीजींकडे गेलीच कशाला? सॉरी, मी तुम्हाला न सांगता केले, पण 2 दिवसापासून माझ्या डोक्यात चाललं होतं त्यांना भेटून त्यांचे आभार मानावेत. त्यांच्यामुळे ऐश्वर्या मॅडमचं सत्य बाहेर आलं म्हणून. सावली, तू बरी आहेस ना? त्या भैरवीचे आभार मानायचे तुला? तिने काय केलं ते माहिती आहे ना? बरं, एवढं झाल्यानंतर तिचं मत आपल्याबद्दल काय असणार आहे हे पण माहिती आहे ना तुला? हा, तू जायलाच नाही पाहिजे होतीस तिकडे. मला माहिती आहे सगळं, पण कशाही असल्या तरी माझ्या गुरु आहेत ना त्या. कार्यक्रमानंतर आपण फक्त एकदाच भेटलो होतो त्यांना. एवढी मोठी गोष्ट झाली हे बघता माझं कर्तव्य होतं ना त्यांना भेटणं, म्हणून मी गेले. आणि तुला काय वाटतं ह्या मागे तिचा काय चांगला हेतू असणार आहे? हे जे काही तिने केलंय ना, ह्यात पण तिचा स्वार्थ असेल. तिने सगळं स्वतःच्या स्वार्थासाठीच केलंय. अगं, या जगातील सगळ्यात स्वार्थी बाई आहे ती. ऐका ना, मला तुमचा राग समजतोय, पण जरी ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी केल्या असल्या तरी आपल्या घराचं भलंच झालं ना. ऐश्वर्या मॅडमचं सत्य बाहेर येण्यासाठी माईंचा खूप मोठा हात आहे. काय म्हणाले त्या? तुला उद्ध्वस्त करणार असं जा, अजून जा ना. हेच ऐकायचं होतं ना तुला? ती अजून वेगळं काहीच नाही बोलू शकत. तुझं सुख तिला कधीच भगवत नाही. अगं, तू जायलाच नाही पाहिजे होतं सावली तिकडे. पण सारंग सर, निदान मी गेले म्हणून मला हे तरी कळलं की त्यांच्या मनात काय चालू आहे. त्या समोरून कधीही आपल्याबद्दल वाईट चिंतणार आहे नक्कीच. अरे पण हे माहितीच होतं ना आपल्याला. अगं सावली, तिने नेहमी तुझं सुख तुझ्याकडून हिरावून घेतलंय, नेहमी तुला कमी लेखलंय आणि आता उघडपणे धमकी दिलीये. कशाला जातेस त्या बाईकडे? सॉरी, मला नाही कळत मी काय करू.